थोडे जरी पैसे मिळाले तरीसुद्धा आपण किती श्रीमंत झालेलो आहोत, आपल्याकडे किती सुबत्ता आहे ही दाखवण्याची त्यांची स्पर्धा सुरू होते आणि मग त्यांच्या खर्चाचं बजेट वाढत जातं. रवी हा जो ग्रह आहे ना, ह्याला व्हिजन असते. मग तो जो कधी नोकरीला लागेल, आणखीन काही काम सुरू करेल, कोणताही व्यवसाय सुरू करेल आणि मग त्यातून व्हिजनच्या साह्याने स्वतः प्रगत होईल आणि बरोबरीने आपली टीम घेऊन मोठा होत जाईल. त्याच्यामध्ये उपक्रमशीलता प्रचंड आहे. 100 वेळा पडून 101 वेळा उभा राहणारा ग्रह म्हणजे मंगळ. मग ते क्षेत्र कोणतंही असो, जर तुमच्यावरती ह्या तिनापैकी कोणत्याही एका जरी ग्रहाचा प्रभाव असेल तरी तुमची विजयाची दारं उघडण्यास सोपं जाईल. पण मर्क्युरीच्या बाबतीत कसं असतं, मर्क्युरीचा थांगपत्ताच लागत नाही. तो ज्यावेळी तुम्हाला वाटतो की काहीतरी विकायला आला आहे तर तो विकत घ्यायला आलेला असतो. काहीतरी विकत घ्यायला आलं असं वाटतं तेव्हा काहीतरी विकायला आलेला असतो. नमस्कार. ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. मग मार्गदर्शन नेमकं कोणत्या विषयात? तर आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न, मग विवाह असेल, संतती असेल, इव्हन करिअर. करिअर म्हणजे तुम्ही नोकरी करावी, व्यवसाय करावा आणि व्यवसाय करायचा असेल तर कोणत्या सेक्टरमध्ये करावं, हे सगळं दिशा दाखवणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. आमच्याकडे काही जातक येतात, गेली 5 वर्ष प्रयत्न करतोय नोकरी मिळवण्यासाठी आणि 5 वर्षानंतर ते व्यवसायाकडे वळतात. त्यांचे 5 वर्ष कुठेतरी वाया गेलेले असतात आणि म्हणूनच जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं की मी काय करावं तर ते त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी वेगळ्या विषयावर बोलतोय आणि त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहे तज्ज्ञ दिग्गज मार्गदर्शक श्री गुरुवर्य सुनील पुरोहित सर. आज ते आपल्याला सांगणार आहेत की व्यवसाय निवड कशी करावी किंवा व्यवसायासंदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज थेट प्राप्त होणार आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाही. सर, तुमचं चॅनलवर मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजच्या 21व्या शतकात तरुण पिढी अनेक प्रश्नांमध्ये अडकलेली आहे. इतर प्रश्न आहेतच, मात्र त्यासोबतच व्यवसाय की नोकरी हा एक मोठा प्रश्न असतो. तर ज्योतिषशास्त्राच्या मदतीने या प्रश्नावर किती मार्गदर्शन मिळू शकतं? नमस्कार. सर्वात प्रथम आज आपण आपल्या चॅनलवर मला चर्चा करायला बोलवलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. तर आत्ता आपली चर्चा अशी चालली होती की एखाद्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्र करिअरसाठी किंवा अन्य प्रकारांनी मार्गदर्शक ठरेल का. सर्वात प्रथम ना, मी ज्योतिषशास्त्र हा विषय थोडा जास्त व्यापक करतो. जसं ज्योतिषशास्त्र म्हणजे दॅट इन्क्लूड्स ॲस्ट्रॉलॉजी वन, इंडियन वेस्टर्न कृष्णमूर्ती पद्धती, दॅट ऑल्सो इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये आपण पामिस्ट्री, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र आणि इतर कोणतीही शाखा जी भविष्य कथन करण्यासाठी उपयुक्त असते आणि भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शक असते त्याचा आपण इथे विचार करणार आहोत. बरोबर. होय, मी असं म्हणेन की निश्चितच याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जे महत्त्वाचे ग्रह आहेत, ज्याला आपण डिक्टेटिंग प्लॅनेट म्हणून फारतात किंवा त्याची ओळख असणारे ग्रह म्हणून, त्या ग्रहांच्या नामी 3 कॅटेगरी केल्या आहेत. पहिली कॅटेगरी आहे ती विनर ग्रह, दुसरी कॅटेगरी आहे ती लुझर ग्रह आणि तिसरी कॅटेगरी कॅटॅलिस्ट ग्रह. आता ह्या कॅटेगरीबद्दल जे आपण बोलू ना, तेव्हा जे ग्रह विनर असतात ते म्हणजे कसंही तुम्ही त्यांना टाका ते आपसूक वर येतात, राईट, आणि आपला मार्ग स्वतः निवडतात आणि त्यांनी निवडलेला मार्ग हा इतरांसाठी देखील अत्यंत प्रेरणादायक असतो. 3 महत्त्वाचे ग्रह ज्यांची मी चर्चा आत्ता करणार आहे ते आहेत. पहिला ग्रह आहे रवी. रवी हा जो ग्रह आहे ना, ह्याला व्हिजन असते. मग तो जो कधी नोकरीला लागेल, आणखीन काही काम सुरू करेल, कोणताही व्यवसाय सुरू करेल आणि मग त्यातून व्हिजनच्या साह्याने स्वतः प्रगत होईल आणि बरोबरीने आपली टीम घेऊन मोठा होत जाईल. दॅट इज क्वालिटी ऑफ सन. दुसरा विनिंग प्लॅनेट जो मंगळ, जो मंगळ आमच्या ज्योतिषशास्त्रात खूप बदनाम आहे, जो आमच्या निरीक्षणामध्ये सर्वोत्तम ग्रह आहे असं म्हणेन. त्याच्यामध्ये उपक्रमशीलता प्रचंड आहे. 100 वेळा पडून 101 वेळा उभा राहणारा ग्रह म्हणजे मंगळ. आणि अशा मंगळाला
जिंकण्यापासून कधीच कोणी थांबवू शकत नाही. बरं. मग तो त्याला संगीत येवो न येवो, तो संगीत क्षेत्रात काम करू शकतो. त्याला कोणतंही क्षेत्र त्याचं वावडं नसतं. आणि असा हा विजेता मंगळ हा क्षेत्रांची डेफिनेशन्सच बदलून टाकतो. कधी उद्योजक म्हणून असतो, कधी राजकारणी म्हणून असतो, तर कधी साधा सिंपल व्यावसायिक म्हणून सुद्धा असतो. असा हा मंगळ विजेता असतो. ह्या 2 ग्रहांनंतर जो तिसरा अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे तो आहे बुध. बरोबर. हा विजेता असतो. म्हणजे कसा विजेता असतो? तो नेहमी दुसऱ्या क्रमांकावर उभा असतो. बघतो रवी कुठे गेला त्याला फॉलो करा, मंगळ कुठे गेला त्याला फॉलो करा. कोणाबरोबर काम करायचं, कोणाबरोबर युती करायची, कोणाबरोबर युती सोडायची, कोणाबरोबर काम करायचं नाही, केव्हा काम करायचं, केव्हा नातेसंबंध ठेवायचे, केव्हा नातेसंबंध डायल्यूट करायचे, हे समजणारा तो बुध. आणि म्हणून तो विजेता असतो. तो नोकरी असो, व्यवसाय असो, आपला स्वार्थ, आपलं कमिशन, आपला मार्ग तो शोधण्यात सगळ्यात वाकबगार असतो. त्याला फारसे शत्रू नसतात. मंगळ त्याला शत्रू जास्त, रवी त्याला शत्रू असतात, परंतु बुधाला शत्रू सगळ्यात कमी असतात. कारण तो प्रत्येक वेळी तडजोडीची नवीन नवीन परिमाणं आणि भाषा आणत असतो. असे हे 3 विजेते असतात. मग ते क्षेत्र कोणतंही असो, जर तुमच्यावरती ह्या 3पैकी कोणत्याही एका जरी ग्रहाचा प्रभाव असेल तरी तुमची विजयाची दारं उघडण्यास सोपं जाईल. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर रवी म्हणजे राजा, मंगळ म्हणजे सेनापती आणि बुध म्हणजे राजकुमार, हे 3 विजेते. या राईट. फक्त इथे फरक एवढाच आहे की कुंडली शास्त्रातला राजा रवी हा इथे मात्र डिप्लोमॅट आहे. बरं. इथे मात्र तो आपलं सैन्य उभा करणारा एक विजेता आहे, एक टीम प्लेअर आहे. तो पहिल्यांदा लो प्रोफाईलमध्ये असतो. पहिल्यांदा येस सर आपण हे करू शकतो, येस सर वी कॅन डू दिस म्हणणारा एक दिवशी येस सरांना सर आय थिंक आय कॅन डू बेटर देन यू असं म्हणतो. बरं. दॅट इज रवी. मंगळ पहिल्या दिवशीच सांगतो तुम्हाला की माय इंटेन्शन्स आर क्लिअर, तुम्ही मला कसंही करा, मी एखाद्या बुलेटसारखा निघीन आणि बुलेटसारखा पोचेन. दॅट इज मार्स. पण मर्क्युरीच्या बाबतीत कसं असतं, मर्क्युरीचा थांगपत्ताच लागत नाही. तो ज्यावेळी तुम्हाला वाटतो की काहीतरी विकायला आला आहे तर तो विकत घ्यायला आलेला असतो. काहीतरी विकत घ्यायला आलं असं वाटतं तेव्हा काहीतरी विकायला आलेला असतो. म्हणून तर त्याला व्यापाराचा कारक म्हणतात. म्हणून तो सर्वोत्तम माणसाला ओळखता येत नाही. म्हणजे तो सर्वोत्तम व्यापारी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो. तो कधी कोणाचा स्क्रॅप बेनिफिट घेईल तर कधी कोणाला मदत करतोय दाखवत 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 स्वतःचा फायदा काढून घेईल. इतकं ते सोपं असतं. त्यामुळे व्यवसाय निवडताना ह्या 3पैकी किमान एक ग्रह तुमच्या बाजूला आहे का हे बघा. बरोबर आहे. आता व्यावसायिकांना असणारं सगळ्यात मोठं आव्हान जर आपण पाहिलं तर कित्येक उद्योजक खूप मोठे होतात आणि नंतर एका काळानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे, त्यांनी केलेल्या कामामध्ये गोंधळ निर्माण झालेत आणि त्यांचा मोठे एम्पायर निर्माण होऊनही प्रॉब्लेम निर्माण झाले. याचा अर्थ दे आर समव्हेअर टार्गेटेड, समव्हेअर दे आर कनेक्टेड विथ 3 लुझर्स. बरं. पहिला लुझर आहे त्याला आपण म्हणूया चंद्र, जो अत्यंत भिडस्त असतो. माझे पैसे नंतर दिले तरी चालतील, माझं काम नंतर केलं तरी चालेल, अहो का बरं नाही का तुम्हाला घरी जा, असं आहे का आईला बरं नाही हे घ्या 500 रुपये. हा तो लुझर चंद्र, ज्याला सामाजिक जाणीवा, अंतरप्रेरणा आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा तणाव येतो, दबाव वाटतो आणि सामाजिक प्रेशरखाली हा कधी नाही म्हणू शकत नाही. आणि असा नाही न म्हणणारा हा नेहमी अपयशाचा धनी होतो. दुसरा अपयशाचा धनी म्हणजे शुक्र. थोडे जरी पैसे मिळाले तरीसुद्धा आपण किती श्रीमंत झालेलो आहोत, आपल्याकडे किती सुबत्ता आहे ही दाखवण्याची त्यांची स्पर्धा सुरू होते आणि मग त्यांच्या खर्चाचं बजेट वाढत जातं. एक दिवस असा येतो की त्यावेळी उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो आणि नंतर हळूहळू ते खाली यायला लागतात. म्हणजे सर्व गुणसंपन्न असणारा शुक्र जो एका काळामध्ये सगळ्यात यशस्वी दिसतो तो दुसऱ्या काळामध्ये अपयशाचा धनी झालेला असतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह जो मी असं म्हणेन की ज्याच्याबद्दल आपण लक्ष घेतलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे,
तो म्हणजे राहू. हा व्यावसायिकांसाठी सगळ्यात डेंजरस ग्रह आहे. काय होतं बरं त्याचे ट्रॅक बदलतात. एक काम करताना तुम्ही दुसऱ्या कामात उडी मारता, एक प्रकार सोडून दुसऱ्या ठिकाणी जाता, आपलं काम सोडून दुसऱ्याच्या मागे लागता, आपले मेन इंटेन्शन्स आणि मेन एम ॲम्बिशन न लक्षात घेता भलत्या दिशेने काम करायला सुरुवात करता. कधी तुम्हाला असं वाटायला लागतं की आता आपण सगळ्यांच्यावरती राजे व्हावं, सगळ्यांवर राज्य करावं, आणि तिथे तुमची मेन गल्लत व्हायला सुरुवात होते. ह्या तिनापैकी कशाचाही प्रभाव जर तुमच्यावरती आला तर लक्षात घ्या, व्यवसायामध्ये तुमची पिछेहाट होऊ शकते, तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्यामध्ये असणारं कोणतंही स्किल हे पुढे तुम्हाला लायबिलिटीमध्ये कन्वर्ट होताना दिसू शकतं. हे अतिशय सोपं निरीक्षण ज्योतिषशास्त्र आपल्याला करून देऊ शकतं. खूप छान. चंद्र ज्याला आपण मनाचा कारक म्हणतो, भावनेत वाहत जाणं आणि भावनेत कार्य करणं. व्यवसाय करताना भावनेपेक्षा प्रोफेशनल असणं हे अधिक महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे हा चंद्र कुठेतरी व्यवसायात अपयश देण्याची शक्यता आहे. प्रत्येकच पत्रिकेत तो असतो, मात्र तो कोणत्या स्थानात आहे, कोणत्या राशीत आहे याच्यावरून त्याला लुजर ठरवावं की विनर ठरवावं हे आपल्याला बघता येईल. परंतु चंद्राची भूमिका ही अपयशात महत्त्वाची. दुसरं, अनेक व्यावसायिक आपल्याकडे येतात, मोठं बजेट खर्च करतात. म्हणजे आता आम्ही आमचंच यूट्यूबर म्हटलं ना तर अनेक यूट्यूबर मी पाहिले, पहिल्या दिवशी ते सर्वप्रथम काही करत असतील ना तर स्टुडिओ बनवतात, मोठा खर्च करतात आणि मग त्यानंतर काम सुरू करतात. तर पहिल्याच दिवशी त्या इन्व्हेस्टमेंटचं व्याज सुरू झालेलं असतं किंवा काही यशस्वी झाल्यानंतर जे खर्चाचं प्रमाण वाढवतात तर नफा फारसा दिसत नाही आणि त्यामुळे शुक्र देखील लुजर ठरू शकतो. चंद्र शुक्र हे 2 ग्रह झाले आणि तिसरा ग्रह राहू हा भ्रमाचा कारक. 21व्या शतकातील राहू हा भ्रमाचा कारक आहे, भ्रम निर्माण करतो. तो तुम्हाला असं दाखवतो. म्हणजे माझ्याकडे परवाच एक केस होती, एक उद्योगपती मोठा व्यवसाय त्याने सुरू केला, खूप मोठं टर्नओव्हर, तर अगदी खुशीत होता की मी खूप पैसे कमवतोय. परंतु जेव्हा त्याने सगळे बॅलन्स शीट मांडले, सगळं पाहिलं तर बऱ्यापैकी खड्ड्यात गेलेला होता, कारण राहू हा भ्रम निर्माण करतो. तर हे 3 ग्रह लुजर आहेत. मग विनर झाले, लुजर झाले, काही मध्यम ग्रह असतील. येस, वी ऑल, आपण मार्गदर्शक सगळे, वी आर ऑल कॅटलिस्ट. आपण म्हणजे जे इतरांना व्यवसाय करायला मार्गदर्शन करतात ते कॅटलिस्ट. फक्त मार्गदर्शन करतात की मदत करतात? बरंच काही करतात. बघा, जसं विज्ञानामध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये कॅटलिस्टची भूमिका असते ना, तशीच ह्याही कॅटलिस्टची भूमिका असते. ही कॅटलिस्ट काय करतात? तुमची व्यवस्था सांभाळतात, तुमचा खर्च कमी करतात, तुम्हाला सोपे मार्ग दाखवतात, ओके, आणि तुमच्या मागे समर्पण पद्धतीने कार्य करतात. तिन्ही कॅटलिस्ट कोण? गुरु, शनी आणि केतू. हे तिन्ही कॅटलिस्ट आहेत. त्यांच्याकडे डेटाबेस असतो, इन्फॉर्मेशन असते, नवीन येणाऱ्या अपग्रेडेशन्स असतात, सगळं असतं, रिसर्च डेव्हलपमेंट असतं. तुम्ही एक कधी पाहिलं आहे का की एखाद्या वैज्ञानिकांनी खूप मोठा उद्योग व्यवसाय चालू केला, असं पाहिलं आहे का कधी? नाही. येस, तेच तुम्हाला मी सांगत होतो. शनी, ज्याला आपण रिसर्चचा मुख्य कारक मानतो, तो व्यवसाय करूच शकत नाही. आणि त्यांनी व्यवसाय केला तर त्याच्या इतकं मोठं आव्हान बाकी कुणाला येणार नाही, कारण त्याला काम करून घेणं कठीण असतं. व्हेरॅज मंगळ किंवा रवी यांच्या हाताखाली जो शनी असेल आणि जर त्यांनी R&Dमध्ये काम केलं तर त्यात फायदा दोघांचाही असतो. हा कॅटलिस्ट प्रकार आहे. उद्योग व्यवसायामध्ये नफा वाढवणारा, अपयश पुढे ढकलणारा, आजची आव्हानं शोधून त्याच्यात मदत करणारा तो कॅटलिस्ट, तो मार्गदर्शक, तो हर्मिट, दॅट इज ज्युपिटर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिसाइड गुड टीम, गेट देअर सपोर्ट, पुट डिसिप्लिन विथ देम अँड गिव्ह देम प्रॉपर ऑफर्स. दॅट इज ज्युपिटर. म्हणून गुरु हा प्रत्येक काळामध्ये कॅटलिस्टच होता. अगदी महाभारत काळापासून गुरु हा कॅटलिस्टच होता. एक्झॅक्टली. गुरु हा ज्ञान देणारा, मार्गदर्शन करणारा. शनी हा परिश्रम करणारा, पण त्याला स्वतः परिश्रम करता येतं, इतरांकडनं काम करून घेणं याच्यात कुठेतरी उणीव राहते. मला वाटतं केतू अध्यात्माचा कारक म्हणून का? इथे केतू हा समर्पण वृत्तीचा कारक आहे. म्हणजे एखादा राजा असेल तर त्याच्याबरोबर एक असं एक मोठं गुप्तहेर संघटना असते, यंत्रणा असते, ती त्याला समर्पित असते. आणि ही समर्पित असणारी यंत्रणा, जसं आता आपण मोसादसारखी एक संघटना घेतली, दे आर लाईक केतू.
राईट. दे कांट रूल द कंट्री बट दे कॅन सेव्ह कंट्री. ते आपल्या देशाचं रक्षण कसं करावं हे त्यांच्याकडे सगळं ठरलेलं असतं, पण ते देश चालवत नाहीत किंवा देशाला जिंकवत नाहीत, ते देशाला वाचवतात. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल टू अंडरस्टँड केतू. पूर्ण समर्पणाने कोणत्याही तऱ्हेचे पूर्वग्रह, कोणतीही भीती न बाळगता कोणतीही योजना अंमलात आणणारा तो केतू. दॅट्स इट. तोही प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाचा असतो. समर्पित लोक. थोडक्यात अगोदर तुमच्या पत्रिकेत प्रबळ ग्रह कोणता तो व्यवसायाला कारक आहे, नोकरीला आहे की एक्झॅक्टली. येस, सर्व्हिस बिझनेसला. एक्झॅक्टली. बरं, मग त्याला अनुसरून तुम्ही मार्गदर्शन करता. परफेक्ट. ह्या एक सोपा प्रकारे मार्गदर्शनाचा. बरं, आपण स्थान राशी यांचा विचार करूया. खूप कारण बऱ्याच काय होतं ना की ग्रह ठीक आहे, परंतु जेव्हा आपण राशीवर बोलतो तेव्हा अनेक अभ्यासक स्वतःची पत्रिका पाहून निष्कर्षाला पोहोचू शकतात की जी आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला प्रश्न पडला की लगेच ज्योतिषाकडे जा हे नको. तुम्हाला तुमचे प्रश्न स्वतः सोडवता आले पाहिजे आणि त्यासाठी पॉडकास्ट उपयुक्त ठरतात. तर आपण थेट सांगूया राशीप्रमाणे. बरं, तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगेन. राशीप्रमाणे त्याचं स्वरूप असतं. जिंकणं आणि हारणं हा भावांचा विषय. जो ग्रह ज्या भावाशी रिलेटेड असतो त्याप्रमाणे तो कार्यरत असतो. काही भाव तुम्हाला जिंकवतात तर काही भाव हे अपयशाचं कारण ठरतात. कुंडलीशास्त्रामधला भाव आहे ना, हा एक खूप वेगळा प्रकार आहे. म्हणजे मी त्याला 12 तऱ्हेचे बँक अकाउंट आहे असं म्हणतो. आणि त्या अकाउंटचं काम तो अकाउंटच करतो. म्हणजे तुमच्याकडे लोन अकाउंट असेल तर त्यात तुम्हाला रिपेमेंटच करायचं आहे, किंवा तुमचा सॅलरी अकाउंट आहे तिथे तुम्हाला पगार मिळणारच आहे, किंवा तुमचा कोणताही अकाउंट तुम्ही घ्या तर त्या अकाउंटच्या पद्धतीचंच काम त्याच्यातून होत असतं. हे 12 भाव हे तसंच असतात. म्हणजे पार्टनर हा पार्टनर असतो किंवा पार्टनर नसतो. पार्टनर हा शत्रू आहे की नाही हे पाहिलं तुम्हाला आणखी एक वेगळं स्थान पाहायला लागतं. असा प्रकार असतो. त्यामुळे प्रत्येक भाव हा त्याच्या पद्धतीने काम करतो. जे ग्रह सकारात्मक भावांशी जोडलेले असतात त्यापैकी लग्नभाव हा आपल्या संशोधनाचा मुख्य भाग असल्यामुळे जेव्हा विजेते ग्रह लग्नभावाशी जोडलेले असतात तेव्हा ते विजयासाठी चांगले असतात असं आपण नक्की म्हणू शकतो. पार्टनरशिप हा मोठा प्रश्न आहे. व्यवसाय करावा का या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं की लगेच जातकांच्या पुढचा प्रश्न असतो मी पार्टनरशिपमध्ये करू का. तर त्यासाठी असं आपण सोपे काही नियम सांगू शकतो का की कोणत्या स्थानात कोणते ग्रह असू नये किंवा कोणतं स्थान प्रबळ असावं की जिथून आपण थेट पार्टनरला बघू शकतो, व्यावसायिक पार्टनरला बघू शकतो. ह्या उत्तराचे पण 2 भाग करूया. पहिला भाग आहे त्याला म्हणेन रिलेशन्स आर प्रॉडक्ट ऑफ टाईम. म्हणजे नातेसंबंध हे काळातून घडतात. एका काळामध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की पार्टनर्समुळे आपला फायदा होतो, दुसऱ्या काळात त्याला असं जाणवतं की पार्टनरमुळे तो लयाला गेला आहे. इथे विषोत्तरी सिद्धांत किंवा इतर ज्या पद्धती आहेत त्याच्यामुळे जेव्हा तुमचे निगेटिव्ह भाव चालू असतात आणि त्याचा सप्तमाशी संबंध असतो तेव्हा अशावेळी पार्टनरमुळे तुम्हाला त्रास होणं जास्त शक्य असतं. जसं आत्ता आपण म्हणालात की सप्तम स्थानाबरोबर व्यय स्थान आहे का, सप्तम स्थानाबरोबर अष्टम स्थान आहे का, अशावेळी तुम्हाला पार्टनरमुळे मनस्ताप होण्याची, त्रास होण्याची शक्यता जास्त होत असते. व्हेअरएज सप्तम स्थानाबरोबर लाभस्थान असेल तर तुमचा पार्टनर तुमच्या यशाचा मोठा वाटेकरी ठरतो. त्या काळामध्ये प्रत्येक काळामध्ये पार्टनर चांगले किंवा प्रत्येक काळामध्ये पार्टनर वाईट असं थोडं आपण बाजूला ठेवून विचार करूया. दुसरा भाग की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मजात इतरांकडून अपयश, त्रास, मनस्ताप होण्याची जर शक्यता असेल तर ती मात्र एक युनिक पॉसिबिलिटी असते. मग त्या केसमध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता की पार्टनर्स आर ऑलवेज डेंजरस टू यू. म्हणजे तुमचा जो सप्तमेश ग्रह आहे किंवा सप्तमाशी संबंधातला ग्रह आहे हा तुमच्या मनस्तापाचं कारण असणार आहे. तेव्हा तुम्ही जोडीदार म्हणून त्याला कुणालाही निवडू नका. त्याच्याशी काही कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन ठेवा, एखाद्या विशिष्ट मॅटरपुरते रिलेशन ठेवा. देन दिस विल नॉट क्रिएट एनी फ्रस्ट्रेशन. थोडक्यात जर महादशा अंतर्दशाचा संबंध असेल तर तो लाईफ पिरियडचा आहे आणि गोचरचा असेल तर तो तात्पुरता आहे. परफेक्ट, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. ठीक आहे. सर्वप्रथम नोकरी आणि व्यवसाय याच्यातून त्याने निवडावं काय. नोकरी आणि व्यवसायासाठी ना ज्योतिषशास्त्रामध्ये सूक्ष्म तर्क आहेत. जसा कृष्णमूर्ती पद्धतीसारख्या ज्या पद्धती आहेत त्यांचे सूक्ष्म तर्क आहेत. मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगेन. नोकरी व्यवसायासाठी ना तुम्ही पामिष्टीचा उपयोग करा, कारण तो अतिशय लाईव्ह असा तर्क असतो. म्हणजे तुमच्या हातात बदल घडत असतात. तुमचा डावा हात उजव्या हातासारखा नसतो, उजवा हात आणखीन वेगळंच काहीतरी सांगत असतो. काळाचे तुमच्यावर परिणाम झालेले असतात आणि अशावेळी
तुम्हाला व्यवसाय करण्याची स्थिती आहे का हे तुमचा ॲक्टिव्ह हँड म्हणजे बहुधा लोकांचा उजवा हात दाखवत असतो. त्यांची करंगळी वेडीवाकडी झालेली असते. थोडा वेळ म्हणजे जो माणूस डावखोरा आहे त्याचा डावा हात आणि जो माणूस जे Yes. जनरल माणसं करतात त्यांचा उजवा हात ॲक्टिव्ह हँड आहे. पुढे. बिझनेससाठी जर सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल ना तर ती करंगळी आहे. बरं जर तुमची करंगळी वेडीवाकडी झालेली असेल बरं ओके तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचे स्वतःचे व्यवहार तुमच्या हातात राहत नाही आहेत. बरं तुमची करंगळी खूप सरळ आणि लांब आहे. ती असणंच अपेक्षित आहे. कारण ज्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या बोलण्याशी रिलेटेड आहेत किंवा ज्यांच्या ॲक्टिव्हिटीवरती बुधाचा परिणाम चांगला आहे असे लॉयर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा बुद्धिजीवी माणसं असतात त्यांची करंगळी नेहमीच चांगली असते. व्हेअर ॲज याच्या विरुद्ध जी माणसं इतरांकडून व्यवहारामध्ये मार खातात, मुख दुर्बळ असतात किंवा ज्यांचं भौतिक गणित नीट जमत नाही, याच्यासाठी आमच्याकडे खास गाणं आहे. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सचे दुनिया वालो हम है अनाडी. तो हा जो अनाडी आहे ना हा डिफेक्टिव्ह करंगळीतून दिसत असतो. बरं जर तुमची करंगळी डिफेक्टिव्ह असेल तर व्यवसाय करताना कोणीतरी अशी व्यक्ती घ्या की जी तुम्हाला वाचवेल अच्छा किंवा अशा व्यक्ती पार्टनर म्हणून घ्या किंवा बरोबर एक स्टाफ म्हणून घ्या, कोणीतरी एक चांगला एम्प्लॉई म्हणून घ्या की जो तुमचं रक्षण करू शकेल. अच्छा तर तुम्ही वाचता. नाहीतर तुम्ही सहज तुकाराम बुवाच्या व्यापारामध्ये सामील होऊ शकता असं म्हणू शकतो ते. व्हेअरॅज जर तुमची करंगळी खरोखर चांगली आणि लांब असेल, साधारणतः ह्या पेरापर्यंत जर त्याची लांबी असेल तर त्या केसमध्ये तुमचा बुधय न जो तो खरंच चांगला आहे. मग तुम्ही व्यवसायही करू शकता, प्रोफेशनही करू शकता, नोकरीही करू शकता आणि यू नो हाऊ टू कन्वर्ट थिंग्स इन टू ऑपॉर्च्युनिटी. दुसरा हातावरचा मार्गदर्शक आहे ना तो गुरु. पामिस्ट्रीतला गुरु आणि आपल्या ज्योतिषशास्त्रातला गुरु हे वेगळे आहेत. पामिस्ट्रीतला गुरु आहे ना हा महत्त्वाकांक्षा दर्शक आहे. तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि त्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे तर त्यावेळी पहिल्यांदा पहा की खरंच त्याचा गुरु सरळ आहे का, त्याच्या हातावरती गुरु सरळ दिसतोय का, तो गुरु वेडावाकडा झाला आहे का, गुरु कुठे झिजला आहे का, गुरु कुठे थांबला आहे का. याचा अर्थ असा की त्याच्या महत्त्वाकांक्षा आजही जिवंत आहेत का. ज्यावेळी आम्ही गुरुच्या बोटावरून तुम्ही ते पाहू शकता. गुरुचं बोट सरळ असेल तर हा माणूस आज महत्त्वाकांक्षा घेऊन चालला आहे. तुम्ही आता जर आपल्या प्रधानमंत्रींचं भाषण पाहिलं, तुम्ही असं बोट करून त्याचं बोलत असतात तर तुमच्या लक्षात येईल की गुरुचं बोट सरळ असणं म्हणजे काय असतं. मी तुम्हाला सरळ करीन असंच त्यांना म्हणायचं असतं जनरली. असं आपण त्यातून नक्की पाहू शकतो. बरं सो पामिस्ट्री इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल असं तुम्हाला मी म्हणेन. त्याच्यामध्ये दुसरा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे जो तुम्हाला व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रवीचं बोट. रवीचं बोट जर लांब असेल आणि त्याच्याकडे इतर बोटं वळत असतील, विशेषतः शनीचं बोट किंवा मधलं बोट वळत असेल तर बी शुअर तुमच्यामध्ये प्रोफेशनल पोटेन्शियल चांगलं आहे. तुम्ही इतरांचा वापर करून स्वतःची प्रगती नक्की करू शकता. बरं सो दॅट्स अ गुड साईन. आणि बहुतेक वेळा तुम्हाला दिसेल की नोकरी व्यवसायामध्ये जी माणसं वर येतात त्यांचं रवीचं बोट सरळ असतं आणि त्याच्याकडे शनीचं बोट वळलेलं असतं. हो इट्स व्हेरी नॉर्मल ऑब्झर्वेशन. पण याच्या उलट असेल तर लोक तुमचा वापर करणार आहेत आणि तुमच्या संधीत मला त्यांना समर्पित कराव्या लागणार. सो दिस इज अ चॅलेंज एरिया. उद्योग व्यवसाय निवडताना तुम्हाला पामिस्ट्रीचा उपयोग नक्की करा. तुमच्यामध्ये पॅशन लेवल काय आहे हे दाखवायला पामिस्ट्रीसारखा घटक नाही. आणि पामिस्ट्री हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे इट शोज व्हॉट यू आर ऑन दॅट डेट. आज जेव्हा तुमच्याकडे माणूस आला आहे त्याची कुंडली त्याच्या जन्माच्या वेळची असेल, 40व्या वर्षापूर्वीची कुंडली असेल, त्यावरून आपण काहीतरी निकष काढू, दशेवरून काही निकष काढू. पण पामिस्ट्री तुम्हाला आज सांगेल की आजच्या तारखेला हा माणूस नक्की कुठे पोचला आहे, त्यांनी काही कमावलं आहे की गमावलं आहे. आमच्याकडे एक सोपं तर्क आहे, लेफ्ट हँड साईड वर्सेस राईट हँड साईड. आपण म्हणतो की नाही बॅलन्स शीट. पामिस्ट्रीमध्ये ना लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड यांचं जर बॅलन्स शीट तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्की कळतं की ह्या माणसांनी प्रवासात काय कमावलं आहे आणि काय कमावलं. सो दिस इज वन ऑफ दी अपडेटेड व्हेरी नाईस टूल विच शुड बी युटिलाइज्ड फॉर बिझनेस पर्पज. विवाह ठरवताना जसं आपण मंगळ दोष बघतो तसं पार्टनर ठरवताना बघावा का? नक्की बघावा. पण इथे मी वेगळ्या अँगलने सांगेन. बरं पार्टनर पाहताना ॲटिट्यूड पाहण्याआधी मंगळ पाहावा. कारण मंगळ हा ॲटिट्यूड निर्देशक ग्रह आहे असं आपण मॅचमेकिंगमध्ये बघतो. इथे सुद्धा जर त्या कुंडलीमध्ये त्याचा दोघांचाही लग्नात मंगळ आहे असं आपण धरूया तर इट्स क्वाईट पॉसिबल की बोथ ऑफ देम मे हॅव कन्फ्लिक्ट.
व्हेअरएज तुम्हाला त्यांचं मॅटर ओरिएंटेशन शोधून काढणं फार आवश्यक आहे. समजा असं धरून चला की एकाचा कुंडलीत दशमात मंगळ आहे आणि दुसऱ्याचा षष्ठात मंगळ आहे. दे कॅन बी गुड पार्टनर्स. कारण एक येतो आपल्या एम्प्लॉईजवरती राज्य करेल आणि दुसरा येतो महत्त्वाकांक्षा वाढेल. सो दॅट्स अ गुड कॉम्बिनेशन. पण समजा दोघांचाही सप्तमात मंगळ आहे तर ते दोघं एकमेकांना सांगतील आपली जिम्मेदारी क्यों नाही लिया. सो देअर अ चॅलेंज कॅन बी देअर. म्हणजे कुंडली मिलनातली जी काही तंत्र आहेत ना तिथे आपण थोडी वेगळी वापरू शकतो. तशाच कुंडाला मॅच करू नका, त्याने आणखीन कन्फ्युजन्स निर्माण होतील. पण येस, मॅचमेकिंग हे केलंच पाहिजे, पण ते मॅचमेकिंग गुणमिलन असू नये. गुण आणि दोष या दोन्हीचं मिलन असायला. छान. म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्राबरोबर केपी, हस्त, सामुद्रिक हे उपयुक्त आहेतच. अंकशास्त्र किती उपयुक्त आहे? अंकशास्त्र माझा लाडका विषय. बरं. सी, एखाद्या माणसाशी तुम्हाला जर रिलेशन्स डेव्हलप करायचे असतील ना तर त्याची केवळ जन्मतारीख बघा आणि त्याप्रमाणे यू जस्ट स्टार्ट डिलिंग विथ इट. म्हणजे 7 नंबरचा माणूस असेल कोणी तर डोंट एक्सपेक्ट हिम टू बी फर्म. 1 नंबरचा माणूस असेल तर डोंट एक्सपेक्ट हिम टू बी निगेटिव्ह ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. 18 नंबर असेल, 27 नंबर असेल, ज्यांच्यावरती मंगळाचा प्रभाव आहे अशी जी माणसं असतील तर त्यांच्यावरती हुकूमत गाजवायची तर अधिकार असेल तरच गाजवा, तर त्यांच्या भानगडीत पडू नका. करेक्ट. त्याचप्रमाणे जर 2, 20 अशा तारखांचा जन्म असेल एखाद्या माणसाचा तर त्याच्या संवेदना लक्षात घेऊन काम करा. त्या बायपास करू नका. त्याला सांगू नका तुझं आणि माझे फक्त प्रोफेशनल रिलेशन्स आहेत, इमोशनल रिलेशन्सचा काही संबंध नाही, असं कधीच सांगू नका त्यांना. दॅट कॅन क्रिएट. 3, 12, 21 आहेत, तिन्ही वेगवेगळे आहेत बरं, काही सारखे नाही आहेत. नंबर 3 आहे हा कमिटमेंट नंबर आहे. 12 आणि 21 हे नंबर विरोधाभासातले आहेत परस्परांच्या. 12 नंबर आहे त्याची कर्तव्ये इतरांनी ठरवलेली असतात आणि 21 नंबरनी स्वतःचीच कर्तव्य स्वतः ठरवलेली असतात. म्हणून तुम्हाला एखादी व्यक्ती 21 नंबरची जी व्यक्ती असते ही स्वतःच ठरवते की हे मी केलं ना, हे माझं कर्तव्य म्हणून मी केलं आहे. आणि 12 नंबरची व्यक्ती असते ती ठरवते की कारण बाबांनी सांगितलं, कारण काकांनी सांगितलं, कारण सरकारने सांगितलं म्हणून हे माझं कर्तव्य आहे, कारण देशात त्याच्यात इंटरेस्ट आहे. अशा तऱ्हेने ते कर्तव्य समजण्यामध्ये फरक असतो. राईट. 4, 13, 31. 4, 13, 31 पेक्षा 22 मला जास्त आवडतं. 22 सुद्धा त्याच्यात येईल. कारण 13, 22, 31. 22 हा 4, 13, 31 पेक्षा वेगळा आहे. कारण 22 नंबरचा माणूस मी आजपर्यंत असा पाहिला नाही आहे की ज्याला नॉर्मल ॲम्बिशन्स आहेत. त्याला आउट ऑफ बॉक्स ॲम्बिशन असतात, काहीतरी वेगळं स्वप्न असतं त्यांचं. म्हणजे त्यांना अगदी छोटं काहीतरी करायचं आहे आणि आयुष्यात संतुष्ट राहायचं आहे असं कधीच होत नाही. त्यांची कोणती तरी गोष्ट ही फार मोठी किंवा स्केलच्या बाहेर असणारी असते. त्यांना प्रत्येक गोष्ट कटआउट साईजमध्ये, मोठ्या आकारामध्ये आणि इतरांनी पाहावी, आपण करावी असा इंटरेस्ट जास्त असतो. सो नंबर 22 हा 4, 13, 31 तिघांचा गुणाकार केला त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो, इतका वेगळा असतो. नॉर्मल 13 नंबर हा 22 नंतर हर्षलचा असणारा दुसरा छान नंबर आहे. तो एक्स्ट्रावर्ट असतो, बहिर्मुख असतो. त्याच्यामध्ये रवीचा प्रभाव दिसतो, त्याच्यामध्ये गुरुचा प्रभाव दिसतो. आणि 13 नंबर हा सुद्धा हर्षलचा एक पॉझिटिव्ह प्रकार आहे असं तुम्हाला म्हणेल. 31 हा त्यातला सगळ्यात सोबर असणारा हर्षल आहे, कारण त्याच्यात गुरु पुढे मागे रवी. म्हणजे हा नंबर कसा आहे, पहिले आप करके देखो हम आपके साथ है, असा 31 नंबर असतो. 13 नंबर चल हट मैं आगे हूँ असा असतो. राईट. नंबर 4 हा नॉर्मल हर्षल, जो इतरांच्या दृष्टीने थोडा विम्झिकल, थोडा चंचल, थोडा वेगळा आणि बऱ्याच वेळा अनप्रेडिक्टेबल असतो. इतका साधा सोपा असतो नंबर 4. ओके. 5, 14, 23. सी, नंबर 5चे तिन्ही प्रकार आहेत ना हे खूप मजेदार आहेत. ऑर्डिनरी मर्क्युरी म्हणजे नंबर 5 जो असतो ना हा व्यवहार चतुर असतो. 14 नंबर असतो त्याच्यामध्ये एक संशोधक असतो, त्याच्यामध्ये एक अनप्रिडिक्टेबल 4 असतो, पण तो 5चाच प्रकार आहे. आणि 23 मात्र व्होकॅबलरी, शब्दांचा वापर करणारा, शब्दांच्या माध्यमातून विचार पोचवणारा असा असतो. 23 नंबरची अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील की जे त्यांच्या नुसत्या शब्दांवरती त्यांनी आशय बदललेले आहेत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच, आम्ही महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू आहोत. कसं वाटलं ऐकायला?
छान वाटलं. ही सगळी 23 नंबरची स्लोगन्स आहेत. बरं हे तिघही 23 नंबर आहेत. बरं. बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, हे सगळे 23 नंबर आहेत. बरं. राईट. तो 23 नंबर हा 5 आणि 14पेक्षा वेगळा आहे. जसं आपण म्हटलं की नाही, दुहेरी अंक आणि सामान्य अंकाच्यात फरक आहे. दे आर नॉट सेम. जसं 24 नंबरमध्ये 6ची स्टाईल आहे, पण त्याच्यात 2 आहे आणि 4ही आहे. जाऊया ना, 6वरही जाऊ. अगोदर तुमचं 5 झालंय का? 5 मी सांगितलं तुम्हाला. नंबर 5 इज जनरली गुड नंबर. ओके. बरं. 6, 15 आणि 24 पैकी 6 आहे ना, हा स्टायलिश प्लेअर आहे. हिरो आहे. येस. आणि 15 हा बौद्धिक असणारा खेळाडू आहे. तो आयुष्यामध्ये एक लक्ष त्याचं हे नेहमी व्यवहारावरती असेल, नुसता स्टाईलवरती अडकणार नाही. पण आणखीन एक गंमत तुम्हाला मी सांगतो. ज्यांचा जन्म 15 तारखेला आहे ना, ते बहुतेक रवी राशीच्या राशी संधीवर जन्माला आले. आणि जेव्हा राशी संधीवरती एखादी व्यक्ती जन्माला येते की नाही, निर्यन ज्योतिषाप्रमाणे किंवा भारतीय ज्योतिषाप्रमाणे, तर त्यांचा पूर्वार्ध आणि त्यांचा उत्तरार्ध ह्यामध्ये बराच फरक असतो. 15 तारखेची माणसं ही त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये वेगळी वाटतात आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी वाटतात. अँड सो दे ट्राय टू कॅपिटलाइज एव्हरीथिंग टू दॅट लेवल. 15, 16, 17 या 3 तारखांबाबत हे करताना आपण पाहत असतो. येस, करेक्ट. ओके. आता पुढचा अंक 7. सगळ्यात जास्त जर बोलायचं असेल तर नंबर 8 वरती बोलायला खूप मजा येईल. अगोदर 7 क्रमाने जाऊया. नंबर 7, 16 आणि 25 हे 3 अंक आहेत. नंबर 7 हा सामान्य कार्यकर्ता आहे. बरं. 16ला मी असं म्हणतो, 16 इज ऑलवेज 16. तुम्ही 16 नंबरची व्यक्ती 75 वर्षाची असू दे नाही तर 15 वर्षाची असू दे, ती षोडशासारखंच वागते. बरं. 25 नंबरचा माणूस आणि 23 नंबरचा माणूस, याच्यामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो मी. 25मध्ये 2 आणि 5 यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतं. म्हणजे चंद्राबरोबर बुध, कवी, कल्पना, शब्दांचा वापर काव्यात्मक करणारे, मानवतावादीसारखे विषय मांडणारे किंवा इतरांना आपल्या शब्दामध्ये घेऊन जाणारे असे 25 नंबरचे अटल बिहारी वाजपेयी, विश्वनाथ प्रताप सिंग अशी माणसं तुम्हाला 25 नंबरमध्ये दिसतात. ओके. त्याच्या उलट 16मध्ये चार्ली चॅप्लिन दिसेल तुम्हाला, की जे नेहमी तुम्हाला एव्हरग्रीन वाटतील. असं तुम्हाला बेसिक गंमत पाहायला मिळेल. 6 नंबरमध्ये कपिल देव दिसेल, एखादा जो फक्त स्टायलिश खेळतो. राईट. 98वरून षटकार मारणारा तो कपिल देव तुम्हाला दिसेल. तर नंबर 6 इज जनरली व्हेरी गुड फॉर अदर्स. ज्या नंबरला सगळ्यात कमी शत्रू आहेत तो नंबर 6 आहे. कारण शुक्र सगळ्यांना हवा असतो, त्यामुळे शुक्राला शत्रू कमी असतात अंकशास्त्रामध्ये. ओके. सो शुक्राला बऱ्यापैकी मित्र असतात. त्यामुळे शुक्र ज्याचा नंबर 6, 15, 24 त्यांचं सर्कल चांगलं असतं आणि त्यांना खूप डीप एनिमी नसतात. काही लोक अपवादात्मक असतील तर माहीत नाही दुसरी काय कारणामुळे, पण जनरली स्पीकिंग नंबर 6 इज ऑलवेज टेकन व्हेरी पॉझिटिव्हली बाय पीपल अराउंड. 8, 17 आणि 26 नंबर 8चे हे 3 प्रकार आहेत. नंबर 8 हा खूप छान नंबर आहे, खूप चांगला अंक आहे आणि तितकाच सगळ्यात जास्त बदनाम अंक आहे. तो का बदनाम होतो त्याची मी मला कारणं सांगेन. नंबर 8 हा शनीचा आहे, त्यामुळे तो सृष्टीतला ऑडिटर आहे. तो कुणाची चूक माफ करत नाही, त्याला सगळ्यांच्या चुका कळतात, त्याला बारीकात बारीक गोष्टी नीट समजतात आणि त्या नीट समजून तो थांबत नाही, त्याचा तो वापर करतो, त्याच्यावरती तो व्यक्त होतो आणि त्यामुळे नंबर 8 हा बदनाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जसं मी म्हटलं 6ला शत्रू कमी, तसं 8ला शत्रू जास्त असतात. याचं एकच कारण आहे की नंबर 8 इज मिसअंडरस्टूड. त्यांच्याविषयी गैरसमज किंवा प्रवाद निर्माण व्हावे असे नंबर 8 आहेत. नाऊ कमिंग्स टू 17 हा रिअल लाईफ मॅजिशियन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर 1 दिसतो आणि नंबर 7 दिसतो. नंबर 1 हा रवीचा आहे आणि नंबर 7 हा नेपच्यूनचा आहे. रवी नेपच्यून म्हणजे जादूचे प्रयोग, नाही का. आपण पुष्कळ लोकांनी जादूचे प्रयोग पाहिले. एका दिवशी आपल्याला सांगितलं कल से आपकी जो करन्सी है वो कागज का तुकडा हो गई, तर हे 17 नंबर सर्च करू शकतो आणि जादूचा प्रयोग येतो. सो नंबर 17 इज रिअल लाईफ मॅजिशियन, डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड इम्पॉसिबल टू डील. सो नंबर 17 हा 8 नंबरचा सगळ्यात वेगळा प्रकार आहे.
आणि त्याच्या डोक्यात काय चाललं आहे हे समजणं अतिशय कठीण आहे. कोणत्याही 17 नंबरच्या माणसाबद्दल लक्षात घेणं कठीण असतं. बट असं नाही आहे की ती स्वार्थी आहेत किंवा चीटर आहेत, असं काही नसतं. बट दे आर जनरली मिसअंडरस्टूड बिकॉज ऑफ दिस 1 and 7 कॉम्बिनेशन. कम्पॅरेटिव्हली नंबर 26 हा शुक्र असल्यामुळे सगळ्यात कमी बदनामी. त्याच्यामध्ये शुक्र दिसतो, चंद्र दिसतो, म्हणजे आपल्या भाषेत आपण ज्योतिषशास्त्रात म्हणतो की नाही, इट्स लाईक महालक्ष्मी योग. 26 नंबर इज ऑलवेज लाईक बाय अदर्स. तो म्हणजे 8चा असा एक वेगळा प्रकार असतो. त्यामुळे नंबर 8 आणि नंबर 26 याच्यामध्ये खूप मोठा फरक तुम्हाला पाहायला मिळू शकतो. राईट. 9, 18 आणि 27 हे मंगळाचे 3 प्रकार आहेत. नंबर 9 हा सामान्य एक्स्ट्रीमिस्ट आहे. नंबर 18 हा रवी आणि शनी यांच्या कॉम्बिनेशनमधला खेळाडू आहे. 18 नंबर हॅज सम काइंड ऑफ एलिमेंट ऑफ व्हायलन्स. रवी आणि शनी असं दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे कधी टोकाची भूमिका घेणारा तर कधी कोणाच्यासाठी तरी लढणारा असा 18 नंबर असतो. 27 नंबर हा मंगळाचा सर्वात सक्सेसफुल प्रकार आहे असं मी तुम्हाला म्हणेन. कारण आजच्या काळामध्ये मन, अंतर्मन आणि भावना ह्या समजून घेऊन काम करणारा कोणता ग्रह असेल तो 27 नंबर आहे. कारण ते कॉम्बिनेशन जे हे अतिशय युनिक कॉम्बिनेशन आहे जे इतरांना सहज समजत नाही. म्हणजे त्याच्या डोक्यात काय चाललं हे न समजणारा असा पॅशनेट माणूस 27 नंबर असतो. सो 27 नंबर इज ऑल्सो वन ऑफ दी व्हेरी सक्सेसफुल नंबर. सर, एक थोडा वेगळा प्रश्न विचारते. बिझनेस ॲस्ट्रॉलॉजीचा आपण अभ्यास करतोय, बिझनेसचे स्किल हे सर्व असताना आपली वास्तू कसं कार्य करते, म्हणजे वास्तूचा प्रभाव व्यवसायावर किंवा व्यवसायाच्या वास्तूवर होतो का, किंवा ॲस्ट्रो वास्तूच्या कन्सेप्टने आपण बिझनेस संदर्भात मार्गदर्शन करू शकतो का? मोठा आणि सुंदर प्रश्न. उदाहरणार्थ जे कुंडलीत तुमच्या दोष आहेत ते जर तुमच्या वास्तूतच आले तर दे विल गेट मल्टिप्लाय होतात. ते जे गुण तुमच्या कुंडलीत आहेत ते जर वास्तूत गुण म्हणून आले तेही मल्टिप्लाय होतात. सो वास्तुशास्त्र इज इनकम्प्लीट विदाउट ॲस्ट्रॉलॉजी. इट स्टार्ट. एकाच प्रकारच्या वास्तूमध्ये वेगवेगळ्या कुंडलीची माणसं जेव्हा काम करतात तेव्हा ते कुठेतरी एकमेकांची ते रेझोनन्स मध्ये येतात, कोइन्साइड करत असतात किंवा एकमेकांचे संबंध येत असतात. म्हणून आपण पाहतो की नाही की एकाच बिझनेसच्या प्रिमाइसेस मध्ये बाबांना सक्सेस मिळाले आणि मुलाला काही जमलं. आपण असंही पाहतो की बाबांना काही जमलं नाही आणि मुलाला काही जमलं. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. म्हणजे वास्तुशास्त्र येस इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन बिझनेस. दोन्हीचा जेव्हा आम्ही एकत्र विचार करतो ना तेव्हा त्यात काही सोपे नियम असतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगेन की कुंडलीमधले गुजर कोण, चंद्र शुक्र राहू. समजा चंद्र शुक्र राहू तुमच्या पूर्वेला आहे कुंडलीमध्ये, जन्म लग्न स्थानात आहे किंवा त्याच्या जवळपास आहे. अशा वेळी तुम्ही जी वास्तू घ्याल त्या वास्तूमध्ये जर पूर्वेला डिफेक्ट असतील तर दे गेट मल्टिप्लाय. अशा तुम्हाला कित्येक केसेस दिसतील की जिथे चतुर्थ स्थानाच्या जवळपास चंद्र शुक्र राहू सारखे ग्रह आहेत आणि त्या व्यक्तीने नॉर्थ डिफेक्टिव्ह प्रॉपर्टी घेतली. बरं. चांगला चालणारा व्यवसाय, चांगल्या चालणाऱ्या गोष्टी ह्या हळूहळू हळूहळू मार खातात. पर्सन स्टार्ट गेटिंग. सो दिस इज ॲस्ट्रो वास्तू. वास्तुशास्त्र जसं ज्योतिषशास्त्राच्या इनकम्प्लीट आहे तसंच वास्तुशास्त्र हा कलेक्टिव्ह डिस्टिंगचा आहे, सामूहिक अस्तित्वाचा प्रकार, सामूहिक गोष्टींचा प्रकार. त्यामुळे वास्तू प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि म्हणून आपण वास्तुशास्त्राला बायपास करून बिझनेस ॲस्ट्रॉलॉजी चालवूच शकत, परंतु वास्तूचा उपयोग करून बिझनेस चांगला करायचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. इट्स व्हेरी पॉझिटिव्ह. एखाद्याची पत्रिका बिझनेससाठी योग्य नसेल तर ज्योतिषशास्त्राचा, वास्तुशास्त्राचा वापर आपण कितपत करू शकतो आणि त्याला यशस्वी व्यावसायिक म्हणून यश मिळू शकतं का? पहिली गोष्ट, जर त्यांनी संकल्प केला की त्याला यशस्वी व्हायचंय तर आपण त्याला नक्की मदत करू शकतो. बर. कारण त्याच्यामध्ये त्याची स्वतःची धारणा ही खूप महत्वाची. सी, एखाद्या व्यक्तीने स्वतःचे गुण एक्सप्लोअर केले आणि दोष टाळले तो यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणूनच एखादी कुंडली पाहिल्यानंतर जर तुम्हाला त्याचे दोष लक्षात आले किंवा त्याच्या लिमिटेशन्स लक्षात आले आणि त्या लिमिटेशन्सना आपण टाइम मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा लॅडर ऑफ सक्सेसच्या माध्यमातून जर त्याला वाचवायचा प्रयत्न केला, येस इट इज क्वाईट पॉसिबल. राईट. इट इज व्हेरी मच पॉसिबल इन मेनी केसेस.
काही वेळा आपण त्याला टाइम मॅनेजमेंटचं उदाहरण देऊ शकतो. आणि सोपं उदाहरण त्याचं झालं तुम्हाला सांग. समजा तुमचं मीन लग्न आहे आणि मीन लग्नाला शुक्र द्वितीय षष्टमी. बरोबर. तुम्ही एक व्यावसायिक आहात, तुम्हाला सांगेन शुक्रवारी धंदा बंद ठेवा, रविवारच्या वेळी शुक्रवारी ऑफ ठेवा. बरं. इट विल गिव्ह गुड रिझल्ट्स. ग्रेट. असं सोपं सोल्युशन पण शोधून काढता येऊ शकतं. होय. किंवा महत्वाच्या मीटिंग्स आहेत त्या शुक्रवारी ठेवू नका. आणि शुक्र आणखीन वाईट असेल तर महिलांची पंगा घेऊ नका. बरं. तर तो शुक्र हा तुम्हाला कुंडलीत काय दाखवतोय याच्यावरती बरंच काय अवलंबून असणार त्या केस. सेम रूल इज ऍप्लिकेबल फॉर कन्या लग्न. कन्या लग्नाच्या बाबतीमध्ये मंगळवार हा खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो. म्हणजे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं इतकं करण्याची वेळ सुद्धा अनेक वेळा मंगळवारी येऊ शकते. जर आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन केलं तर त्याने फक्त मंगळवार कंट्रोल केला तरी सुद्धा त्यांचे बरेच प्रश्न कमी होऊ शकतात. बरं. दॅट इज वन ऑफ द सोल्युशन्स. टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो वन ऑफ द सोल्युशन्स. आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. गीतेतील असं मार्गदर्शन की ज्याच्याने माणूस यशस्वी व्यावसायिक होऊ शकेल. तुम्ही कर्म सिद्धांतावर नेहमीच बोलता. त्यामुळे कर्म मांडणं आणि कर्म पाळणं हाच सर्वात सुंदर मंत्र आहे असं मला. शत्रूचे दोष शोधून काढा, स्वतःचे दोष शोधून काढा, बरं. स्वतःच्या दोषांवर विजय मिळवा आणि शत्रूच्या दोषांकडे लक्ष देऊन त्याच्यावर विजय मिळवा. हे सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे असं मला वाटतं. ग्रेट. खूपच छान. थोडक्यात ज्योतिष हे शास्त्र आहे आणि त्या आयुष्यातील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शक आहे. व्यवसाय करावा की नोकरी, व्यवसाय करायचा असेल तर आपल्या पत्रिकेत कोणते ग्रह प्रबळ असावे, कोणत्या स्थानात असावे, न्यूमरॉलॉजी कशी मदत करेल किंवा हस्तसामुद्रिक द्वारा आपण कसं बघू शकतो, अशा अनेक गोष्टी आज आपण बघितल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार. आणि आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना सोप्या टिप्स दिल्या की ज्याच्यातून ते स्वतः देखील बघू शकतील. व्यवसाय यशस्वी करणारे काही सोपे उपाय देऊ शकतो का? नक्कीच. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एक्सप्लोर युअरसेल्फ. तुमचे गुण आहेत ते वाढवा. चांगली टीम बिल्ड करा. बरोबर. कुंडलीमध्ये 3, 7, 11 स्थानांमध्ये असते. 11 स्थानातले ग्रह आहेत त्यांचा वापर करून व्यवसाय वाढवा. बरं. चांगले दिवस शोधून काढा. विशेषतः 11व्या भावामध्ये जी राशी जे ग्रह आहेत त्यांचे वार वापरा. त्यातून रवी आणि चंद्राचं नक्षत्राचं भ्रमण पहा. उदाहरणार्थ जसं आपण मगाशी कन्या लग्नाचं उदाहरण घेतात, त्यांच्या लाभस्थानामध्ये चंद्र येतो. अशा व्यक्तींनी सोमवारी कामं करावी, मंगळवारी आराम करावा. बर. किंवा ज्या व्यक्तीच्या लाभस्थानामध्ये मिथुन लग्नाला मंगळ येतो, मेष राशी लाभस्थान, त्यांनी सगळ्या स्पर्धा मंगळवारी ठेवाव्या, जिंकू शकतो. अशा तऱ्हेने आपण त्याचा वापर करू शकतो टाइम मॅनेजमेंटच्या माध्यमातून. आणि ऍट द सेम टाइम इफ यू आर फोकस्ड अँड इफ यू आर प्लॅनिंग थिंग्स ऍट करेक्ट लेवल, देर आर व्हेरी गुड चान्सेस दॅट यू कॅन डू मिरॅकल्स. कठीण वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला साध्य करता सोपी जाऊ शकते. असं ज्योतिषशास्त्र एक मोठा आधार तुमच्या मागे निश्चितच असू शकेल. खूपच छान. आज बरंच ज्ञानात भर पडली. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. धन्यवाद. आपण मला अत्यंत आभार. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.